मित्रांनो, एका बाजूला जगात लोक लग्नच टाळतायत. जपान, दक्षिण कोरिया आणि युरोपमध्ये विवाह दर घसरतोय आणि दुसऱ्या बाजूला रशियानं चक्क रोबोटचं लग्न लावलंय. हे बघितल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडला असेल की रोबोटचं लग्न का झालं? पण याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे, जगाला यातून काय संदेश द्यायचा होता. आता इथे नेमकं काय घडलं ते आपण बघूयात. मॉस्कोमधील पुष्किन लायब्ररीमध्ये रशियाचा पहिला प्रतिकात्मक ह्युमनॉइड रोबोट्स विवाह सोहळा पार पडलाय. या लग्नामधील वराचं नाव होतं रॉबर्ट आणि वधूचं नाव मटिल्डा. रॉबर्टला ऑफिस वर्कर आणि ब्लॉगरच्या भूमिकेसाठी डिझाईन करण्यात आलं आहे, तर मटिल्डाला बॅले डान्सरच्या रूपामध्ये तयार करण्यात आलंय. ज्या पद्धतीनं मानवाचं लग्न होतं त्याच्यामध्ये शपथ घेतली जाते किंवा सही केली जाते, करार होतो, वेगवेगळ्या धर्म असतील किंवा चालीरीतीनुसार वेगवेगळ्या पद्धतीनं लग्न केलं जातं. अगदी त्याच पद्धतीनं या दोघांनी लग्नाच्या शपथा घेतल्या, एकमेकांना प्रतिकात्मक लग्नाचे ब्रेसलेट घातले आणि सूत्रसंचालक मारिया पॅन्थिकुनिया यांनी त्यांना रोबोट स्पाउसेस म्हणजेच रोबोट पती पत्नी म्हणून घोषित केलं. म्हणजे ख्रिश्चन पद्धतीमध्ये तुम्ही बघितलेलं असेल, जे फादर असतात ते पती पत्नी म्हणून सर्व शपथा घेतल्यानंतर या कपलला पती पत्नी म्हणून घोषित करतात. त्याच पद्धतीनं या रोबोटला सुद्धा पती पत्नी म्हणून घोषित करण्यात आलं. मात्र हे कायदेशीर लग्न नव्हतं, तर तंत्रज्ञानाचं सार्वजनिक प्रदर्शन होतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे लग्न का केलं गेलं? रोबोट्सना प्रेम होतं का? उत्तर आहे नाही. हा सोहळा प्रेम कथा दाखवण्यासाठी नव्हता. यामागचा उद्देश होता लोकांना ह्युमनॉइड रोबोट्सशी परिचय करून देणं, म्हणजे त्यांची ओळख करून देणं, कशा पद्धतीनं ह्युमनॉइड रोबोट वागू शकतात, तुमची कमांड फॉलो करू शकतात, या सगळ्या गोष्टी दाखवण्याचा उद्देश या लग्नामागचा, या लग्न सोहळ्यामागचा होता. कारण आज आपण बघतो की AI आपल्या मोबाईलमध्ये आहे, मात्र उद्या तो हॉस्पिटलमध्ये नर्स असू शकतो, हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्ट, कारखान्यामध्ये कामगार आणि वृद्धांची काळजी घेणारा साथीदार, किंवा कदाचित तुमच्या घरामध्ये सुद्धा AI रोबोट असू शकतो, असं तज्ञ सांगतात. आता हा रशियामध्ये झालेला विवाह सोहळा म्हणजे लोकांनी रोबोट्सना भीतीनं नाही तर उत्सुकतेनं पाहावं यासाठी केलेलं एक तंत्रज्ञान प्रदर्शन होतं. विशेष म्हणजे हे रोबोट अचानक तयार झालेले नाहीयेत, म्हणजे आता तयार करून त्यांचं लग्न लावून देण्यात आलं असं नाहीये, तर याआधी सुद्धा त्यांची ओळख करून देण्यात आलेली होती. SPIEF 2026 मध्ये या दोघांची ओळख करून देण्यात आली होती. ते चालू शकतात, हावभाव करू शकतात आणि समोरच्या व्यक्तीशी बोलूही शकतात आणि AIच्या मदतीनं ठराविक परिस्थितीमध्ये प्रतिक्रिया सुद्धा देऊ शकतात. आणि या लग्नामधून त्यांची समन्वय क्षमता तसंच मानवी हालचालींचं प्रदर्शन करण्यात आलं. म्हणजे तुम्हाला माहिती असेल की आपल्या इथे कोणत्याही रीतिरिवाजानुसार किंवा कोणत्याही धर्मानुसार जेव्हा लग्न होतं, विवाह सोहळा पार पडतो, त्यावेळेला पंडित असतील किंवा मौलवी असतील किंवा फादर असतील, हे काही सूचना वधूवराला देत असतात आणि त्यांचं पालन वधूवर करत असतात. त्याच पद्धतीनं या ह्युमनॉइड रोबोट्सने सुद्धा सर्व कमांडचं पालन केलेलं होतं. या सगळ्यांचं प्रदर्शन यामध्ये करण्यात आलं. आता हे लग्न पाहून काहींना हसू येत असेल, काहींना भीती वाटेल, पण तज्ञ वेगळंच सांगतात. आज AI ChatGPT पर्यंत पोहोचलेला आहे. उद्या AI असलेले ह्युमनॉइड रोबोट आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग होऊ शकतात. जगभरामध्ये टेस्ला, फिगर AI, युनिट्री सारख्या कंपन्या या मानवी कामांसाठी रोबोट तयार करतायत. म्हणून हा विवाह म्हणजे प्रेमाची सुरुवात नाही, तर ह्युमन रोबोट सोसायटीकडे टाकलेलं एक प्रतिकात्मक पाऊल असल्याचं सांगितलं जातंय. पण अनेक संशोधक याबाबत सावध भूमिका सुद्धा घेतात आणि समाजामध्ये रोबोट्सची भूमिका विचारपूर्वक ठरवण्याची गरज असल्याचं ते सांगतात. कारण हे रोबोट्स जे आहेत ते मानवासाठी घातक ठरू शकतात, असं काहींचं मत आहे. कालपर्यंत AI आपल्याशी फक्त चॅट करत होतं, आज तो लग्न मंडपात पोहोचलाय. उद्या तो तुमचा सहकारी असेल की तुमचा प्रतिस्पर्धी. तंत्रज्ञानाची ही क्रांती आहे की भविष्यातील एका नव्या जगाची सुरुवात? तुमचं मत कॉमेंटमध्ये नक्की सांगा.